ऐक ना, पहिला सीट नंबर टाकला आणि खाली त्याच्या C0 किती टक्के पडले सांग. जाऊ दे फायनली जाऊ म्हणतो होता टाकाव थोडाफार काहीतरी क्लिपा. रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर परत एकदा बऱ्याच दिवसातनं तुम्हाला तोंड दाखवायला आलो आहे. आणि आजचा नेमका विषय असा की कोंडव्यात जरा थोडंसं घालण्याचं काम होतं. म्हणलं दररोज कामाचेच व्हिडिओ म्हणून म्हणलं थोडासा पॉज घ्यावा, जरा कुठं काय चांगलं फिरायला गेल्यावर म्हणलं परत ब्लॉग चालू करावं. पण आज एक असा नवीन विषय की आज 10वीचा पांड्याचा रिझल्ट आहे. मग म्हणलं रिझल्ट तुम्हाला दाखवतो. पण कामाचा असा विषय झालेला आहे, जिथं करायचं होतं जिथं पाणी आलेलं आहे सगळं, म्हणून थोड्या वेळ काम थांबलेलं आहे. तर बघू आता पुढचं कसं नियोजन लागतंय. स्टे ट्यून. चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कशेळी बीच पार्स झाला. आता कुठला राहिलाय? आता मुरुड राहिलाय. बरोबर आहे, पांड्याचं बरोबर आहे. हा मुरुड पण पास झाला आता. Few moments later. नुसतेच विषय चाललेत रे, नुसतेच. एक तर आधीच तब्येत बरोबर नाही, त्याच्यामुळे ब्लॉग येत नाही. वरनं काम. आता आज तब्येत बरोबर नाही तरी आलोय. कष्ट. तुझं काय नाटके असतात, चांगलं असलं तरी येत नाही. आपण बघू ना. $2,000 years later. काय 70% काय नाही अजून. इथं रिझल्टच नाही लागला. 70% काय नाही 70च पडले का? कसला एवढे लवकर कसं व्हिडिओ काढला त्याचा जरा त्याचाच काढतोय. हे दाखवतो ना स्क्रीन. हे बघ किती राहिले. 23 सेकंद. 20 सेकंदला असं लय खुश झाला पाहिजे. काय नाही 70-72 ह्याला कोण आधीच सांगणार. अजून एक बी नाही वाजलं. 9 सेकंद. टाक. C0 C0 काय रे पांडे? नंबर सांग. C0 5509 090. मदरचं नाव सांग म्हणून. अरे इकडे ना पांडू, नंबर चुकीच सांगतोय. बघ C0 5509 बरोबर आहे. आणि संजीवनी. अरे कॅपिटल मध्ये टाकावं लागत असेल रे सगळं. हा आपल्याला माहिती सगळं कॅपिटल. एंटर मदर नेम नॉट मेडिसिन टाकले. अरे स्पेलिंग सांग ना नीट. बरोबर आहे. का असं का होते? माझ्या भावाने बोललाय. तसं काय नसतं. अरे पण इथं काय मदर फुल नेम सांग की. संजीवनी पुढं संजीवनी नागेश नेटके. अरे फुल नेम नाही रे, फर्स्ट नेमच लागतं फक्त. कर बरं आता. नाही ना, होय ना. हे बघ त्या नंबरच्या आधी हे टाकायचे. नाही नंबर नीट सांग. नंबर असतो तेवढा. त्याला इकडे दे फोन. हॅलो ऐक ना, पहिला सीट नंबर टाकला आणि खाली त्याच्या C0. अरे बरोबर टाकले तू. ते काय तर वरून वेबसाईट वरती C0 हा झालं. हा का? ठीक आहे चालतं. झालं ना. येत नाही रे. काय म्हणते? नाही एरर येते बघ.
अरे किती जणांनी खुली साईडला धर झालं काय तू नाही तेच येते नाही म्हणतोय. किती टक्के पडले सांग, जाऊ दे. 70% पडले. 70%. ऐसा लगा मेरा मजाक. पार्टी दिली की आता ती तुझ्याकडनं का? 2,000 years later. मंडपाला मला 2 वाजणार. Few moments later. तर फायनली जवळपास 5:30 वाजता पुण्यातलं सगळं कामं उरकून घरी चालतो. तोपर्यंत पोरांचा फोन, बाहेर ये. पोरांना म्हणलं आता माझी काय तब्येत बरोबर नाही आणि व्लॉग न येण्याचं 2-3 दिवस व्लॉग न येण्याचं कारण हेच, तब्येतच बरोबर नाही. म्हणलं काय करून काय नाही म्हणलं आज व्लॉग करायलाच पाहिजे. तेवढ्यात म्हणलं कामाचा व्लॉग करू, पण काय तब्येतीने सगळा घोटाळा करून ठेवला आहे. धड कुठं जाता येईना आणि काय करता येईना, पण चालायचंच. आज म्हणलं करावंच काहीतरी म्हणून आलो. तर आता इथं बसायची कॅपॅसिटी नाही ना, पुढं व्लॉग एक्सटेंड करायची कॅपॅसिटी नाही, म्हणून मे बी व्लॉगचं एंड इथंच असेल. दवाखान्यात रात्री जाऊनच यायला लागेल, हलगर्जीपणा करून जमत नाही. बरेच दिवस झालं म्हणतोय जाता येईन, पण दुखणं वाढतच चाललं आहे. म्हणून म्हणलं आज जातोच, आजच सगळे कामं करून टाकू म्हणलं, दवाखाना पण आणि व्लॉग पण. तर आता दवाखान्यात जातो. मे बी व्लॉगचा एंड इथंच असेल. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करून ठेवा आणि काम कसं झालं आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत स्टे ट्यून. आज आम्ही चाललेलो आहे फिरायला जाऊ. हो, मी आज मुरुड बीचला जाऊन आलो. मुरुड बीच पुण्यात गेलो तरी लय पाऊस येत होता, तिथंच बीच बनलेला. तुम्ही मला आणलंय उन्हात आणायचं. फायनली दवाखान्यात आलोय. म्हणलं होतं आता ब्लॉग नाही करणार, पण म्हणलं टाकाव थोड्याफार काहीतरी क्लिपा. भरोसा बसाव तुम्हाला पण की दवाखान्यात आलोय. बघू आता इथनं पुढचं कसं नियोजन होतंय. तोपर्यंत स्टेट येऊन तसं होतं तसाच उठून आलोय. वरती शर्ट आणि खाली नाईट पॅन्ट, काय कपडे पण बदलायची इच्छा आहे नाही, तरी ब्लॉग करतोय. बरेच दिवस झालं कमेंट आहे साऊंड कॉम्पिटिशन ते पण लवकर अभी मजा आएगा ना भिडो. त्यासाठी एवढंच. डन फॉर द डे. भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट.